विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। वड्डी ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा। राजू वजीर मजबूत दावेदार म्हणून पुढे। मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पद रिक्त झाल्याने येथे पोटनिवडणुकीची राजकीय चुरस पुन्हा एकदा तापू लागली आहे। कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे यांनी 25 सप्टेंबर रोजी सरपंच पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर या गावातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। ग्रामपंचायतीची मुदत 4 जानेवारी 2028 रोजी संपणार असली तरी सरपंचांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने आता स्वतंत्र पोटनिवडणूक घेण्याच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे। गत निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने पराभूत झालेले राजू वजीर हे या निवडणुकीतील सर्वात बलवान आणि एकमेव प्रभावी चेहरा म्हणून पुढे येत आहेत। काही महिन्यापूर्वीच यशोधरा राजे यांच्या वडिलांनी माजी सरपंच महेंद्रसिंह शिंदे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला होता। त्यानंतर राजू वजीर यांनीही याच पक्षात प्रवेश करून राजकीय समीकरणे अधिक रंगतदार बनवली। समित कदम यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली वजीर यांनी गेल्या काही महिन्यात गावागावात विविध कामांच्या माध्यमातून लोकसंपर्क वाढवला। त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे। राजू वजीर यांचा सामाजिक उपक्रमामधील व्यापक सहभाग त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेस कारणीभूत ठरला आहे। नुकतेच त्यांनी स्वखर्चाने अनेक वाहनांचा ताफा उभा करून भाविकांना सौदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी नेले होते। या यात्रेत चहा नाश्ता ते जेवणापर्यंत संपूर्ण व्यवस्था स्वतः पाहून त्यांनी भाविकांची सेवा केली। या उपक्रमानंतर गावात व परिसरात त्यांची चर्चा आणखी वाढली आहे। यामुळे वड्डी येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजू वजीर हेच एकमेव मजबूत दावेदार ठरणार का, असा प्रश्न ग्राम राजकारणात ठळकपणे पुढे येत आहे। निवडणुकीच्या तारखा जाहीर नसल्या तरी गावातील वातावरणाला आधीच राजकीय रंग चढलेला दिसतो आहे।